साहेबाच्या शिवसेनेत, उद्धव साहेबाच्या शिवसेनेत काम करतो म्हणून मी शिवसैनिक म्हणून बोलत नाही, एक शेतकरी म्हणून बोलतो आणि पोटतिडकीने बोलतो. परिस्थिती खूप बिकट आहे. तुम्ही प्रवृत्त करू नका शेतकऱ्याला, कारण अशी जर परिस्थिती आली तर शेतकरी मरणार आहे, फाशी घेणार आहे, जीव देणार आहे. कारण त्याला आज परिस्थिती, मुलीचं लग्न आहे, कोणाचं काही आहे, परिस्थिती आहे, लग्नाच्या मुली आहेत, त्याच्या भरोश्यावर सर्व चालू आहे. आणि बाहेरून पैसा आणून शेतकरी जे हे लावतो शेतीला हा माल, आज तुम्ही परिस्थिती जाऊन पहा. आमच्या गावात मशाल शांतता म्हणजे आहे की असे आज कोणाशी बोलायला तयार नाही, असे काही मोजकेच लोक इथं आलेले आहेत. पण 75% क्षेत्रातलं भुईसपाट झालं. आणि मुख्यमंत्र्याला एकच विनंती म्हणावं असं वाटत नाही, पण म्हणतो की शेतकऱ्याले मदत द्या, निकष न लावता मदत द्या, विमा असो किंवा नसो. आमच्या एका एकराले 3 लाखाच्या वर खर्च आहे. आज आमच्या इथं जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अशी आहे की ती तुम्ही म्हणजे पाहू शकत नाही. आता दिलीप बोवात असे हे लोक कमी आहेत, कारण राजकारण जे करतात हे फक्त आपल्या सोयीसाठी राजकारण करत आहेत. हे राजकीय नेते आहेत ना, हे सोयीसाठी राजकारण करत आहेत. असं सोयीसाठी राजकारण न करता शेतकऱ्याला कोणताही निकष न लावता आम्हाला मदत द्या. आम्ही भीक मागत नाही, आमच्या हक्काचे पैसे मागतो. आणि जर आम्हाला मदत नाही दिली तर तुम्ही विचार करा, पुढे विचार करा, कारण आमच्या भरोशावर तुम्ही आहात हे विसरू नका. आणि आम्हाला पैसे पंचनामे करा आणि मदत द्या. पंचनामे आज उद्या परवा असं न करता तुम्ही स्वतः येऊन तहसीलदार साहेब असो की कोणी SDO साहेब असो,